प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून मी याकरता मोदीजींचे आभार मानेन की मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यातल्या रेल्वे प्रकल्पाकरता 21,000 कोटी रुपये दिले। 21,000 कोटी रुपये। मला या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, पण आपल्याला आकडा सांगतो, या मराठवाड्याकरता त्याच्या पूर्वीच्या 10 वर्षामध्ये 450 कोटी रुपये मिळाले होते। 450 कोटी रुपये आणि मोदीजींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये मराठवाड्याच्या रेल्वे करता दिले आणि म्हणून आज हे सगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात। याचं कारण हे जे पैसे माननीय मोदी साहेबांनी दिले त्यातनं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी मराठवाड्याच्या जनतेला, बीडच्या जनतेला सांगू इच्छितो, आमचं सरकार हे मराठवाड्याच्या पाठीशी आहे। मगाशी खासदार साहेबांनी सिंचनाचा प्रश्न देखील उपस्थित केला। आमच्या सरकारने हा प्रण केलाय, मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला, पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। मला आनंद वाटतो, मराठवाड्याच्या हिश्श्याचं 23 टीएमसी पाणी हे हरवलं होतं, त्यातलं 60 टीएमसी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं। पण तेवढं करून चालणार नाही। आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्यातलं जे पुराचं पाणी आहे, सांगली आणि कोल्हापूरचं ते पाणी, आता एक नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय आणि जवळपास 36 टीएमसी पाणी हे तिथनं आम्ही पुन्हा उजनीमध्ये आणतो आणि उजनीमधनं ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करेल।